करुणी वंदन सद्भाव धरुण लक्ष्मीचरण पावन रे. कमल आसन कमलवदन कोमल ते मन लक्ष्मीचे. चक्र गदा हाती माता आदिशक्ती प्रसन्न ती मूर्ती जगन्माता. जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ते. प्रसन्न होईल धनधान्य देईल संकटा नेईल दूर माझ्या. देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई. चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी. ठेव सदा जी जी चूक झाली मायपोटी घाली तूच आता वाली. भक्तजना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावनते. हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. तर आज जी आहे ती माझी शेवटची मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आहे आणि तुम्हाला दाखवते शेवटची मार्गशीर्षची पूजा मी कशा पद्धतीने मांडली आहे. आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. एक छोटासा छान असा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जणांचा अर्थ वेगवेगळा असतो. कलशाबद्दल मूर्ती लावायची की नाही लावायची, काही जण फक्त कलश लावतात आणि त्याच्यावरती नारळ ठेवतात. पण तुम्हाला सांगू का, मला काय वाटतं ते माझं मत मी तुम्हाला सांगते. जेव्हा नारळ आपण कलशासोबत म्हणजे फक्त नारळ जेव्हा आपण घेतो मंदिरासमोर फोडण्यासाठी किंवा मंदिरात जातो तेव्हा किंवा आपल्या देवाऱ्यासमोर जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा तो नरस्वरूपात असतो आणि जेव्हा नारळ कलशासोबत येतो तेव्हा तो लक्ष्मी स्वरूप मानला जातो. आपण जेव्हा कलशासोबत नारळ मांडतो तेव्हा ते लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. प्रत्येकाची मानण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण आत्ता सध्याला काय होतं आहे की मुखवटे नवीन नवीन प्रकारचे आलेत. मग ते मुखवटे लावतात. पूर्वीच्या काळी काय करायचे, नारळालाच नथ लावायचे, त्यालाच हारवेणी घालायचे आणि त्यालाच मंगळसूत्र घालत होते जेव्हा मुखवटे नव्हते तेव्हा. पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. ज्यांना जसं वाटतंय त्यांनी तशी पूजा करावी, फक्त ती मनोभावे करावी हीच इच्छा आहे. म्हणजे मनात कोणताही भाव न ठेवता मनापासून सगळी पूजा करावी. सर्व देवापर्यंत पोहोचतं असं म्हणतात. तर माझी ही देवपूजा चाललेली आहे. आज महालक्ष्मीचं शेवटच्या गुरुवारचं व्रत शेवटचा गुरुवार आहे आणि ही माझी फायनल पूजा तुम्हाला दिसतीये. कशी वाटते पूजा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक छोटासा प्रयत्न होता वेगळं काहीतरी करण्याचा. आणि हो, शेवटी तुम्हाला दिसेल आता आपला मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार संपला की नवीन वर्ष येते. मग मी प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिना शेवटच्या गुरुवारी कॅलेंडरचं पूजनही त्याच वेळी करते, जे पुढच्या वर्षी आपले लागणार आहेत. धन्यवाद.